मी दादांना फोन केलेला नाही, मी सरळ दादांच्या घरी जातोय. दादांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि आम्हाला ज्या पद्धतीनं जीव मारण्याचा प्रयत्न केला त्या राष्ट्रवादीच्या लोकांनी, त्या लोकांनी का मारायचा प्रयत्न मारला आम्हाला, याचं मला फक्त दादांनी उत्तर सांगा. मुख्य मागणी कुठली असणार आहे? दादांनी कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. सुनील तटकरेंच्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यावेळेस निवेदन द्यायला गेलो. अर्ध्या तासानंतर लोक मला येऊन मारतात. हा कट सुनील तटकरेंनी रचलेला आहे. प्रदेशाध्यक्षाच्या सांगण्यावर तो कोण त्यांचा गुंडा आहे चव्हाण नावाचा, त्यांनी येऊन 43 टोळक्याने येऊन मला मारहाण केली. अशी मारहाण केली की माझा जीवही गेला असता त्याच्यात. आणि पोलिसांनी त्याच्यात किरकोळ कारवाई केली. किरकोळ पहाटे 3 वाजता तो चव्हाण येतो तिथं आणि त्यानंतर तिथे येऊन अर्ध्या तास 15-20 मिनिटात त्याला सोडून दिलं जातं. कुठला न्याय आहे? शेतकऱ्यांची पोरं मारायची आहेत का तुम्हाला? सांगा तुम्ही, शेतकऱ्यांची पोरं मारायची आहेत का? महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरला ना त्या दिवशी तुमची ही सत्याची मस्ती जिरवून टाकते. डॉक्टरांनी, आता तुम्ही निघालात मुंबईला, डॉक्टरांकडून काय काय सांगण्यात आले डोळ्याच्या बाबतीत? अजून काय डॉक्टरांनी सांगितलं होतं जाऊ नका, परंतु माझ्या पुढे पर्याय नव्हता. मी अन्याय सहन नाही करू शकत. हा हल्ला माझ्या एकट्यावर नाही, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यावरचा हल्ला आहे. मी मात्र निमित्त ठरलोय. मी फक्त निमित्त आहे. हा हल्ला शेतकऱ्यावर आहे. दादांनी या हल्ल्याचं मला उत्तर दिलं.